गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? जरा चॅटबॉक्समध्ये सांगा. ओके. चला सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायचे. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? ओके. लेट्स स्टार्ट. चला आपण स्टार्ट करूया आता. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ मॅथमॅटिक्स. ओके. तर आपण आज न्यू लेसन स्टार्ट करूया मॅथमॅटिक्सचा. तर लेसन आहे लेसन नंबर 7 सर्कल. ओके. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? लास्ट टाइम आपण अँगल हा लेसन बघितला होता. सगळ्यांनी घरी अँगल ड्रॉ केले का? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. प्रोटेक्टरचा यूज करू सगळ्यांनी अँगल ड्रॉ केले का घरी? सगळ्यांना जमले? ओके. तर आज आपण सर्कल बद्दल काही इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सर्कल म्हणजे काय, सर्कल मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, जसं अँगलचं बघितलं ना आपण. अँगल नेमिंग कसं करायचं अँगलला, अँगल कसा काढायचा, तसंच आज आपण सर्कल कसा ड्रॉ करायचा, सर्कल मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, त्याचं नाव, त्याला सर्कलला नाव कसं द्यायचं, ते सगळं आपण आज या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके. चला स्टार्ट करूया. लेसन नंबर 7 सर्कल्स. मराठीत बोलतात त्याला वर्तुळ. ओके. रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर. तर बघा, सर्कल मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात? रेडियस, मराठीत बोलतात त्याला त्रिज्या. कॉर्ड, जीवा. आणि डायमीटर म्हणजे व्यास. ओके. तर आता आपण या सगळ्यांचं डेफिनेशन बघूया. कशाला नक्की रेडियस कशाला बोलतात, व्हॉट इज मीन बाय रेडियस, व्हॉट इज मीन बाय कॉर्ड, डायमीटर कशाला बोलतात, ते आपण सगळं आता इथे स्टडी करूया. ओके. तर फर्स्ट बघा, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड अ रेडियस ऑफ द सर्कल. बघा, तर वर्तुळाचा जो सेंटर असतो, म्हणजे जो सर्कलचा सेंटर असतो, ओके, त्याच्यामधून जाणारी एक लाईन आणि एक सर्कलवर एक पॉइंट असेल तर त्याला जॉईन करणारा जी लाईन असेल त्याला काय बोलतात? रेडियस बोलतात. ओके. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे काय? वर्तुळाची त्रिज्या होय. तर सेंटर सगळ्यांना माहिती आहे ना, सर्कलचा सेंटर. इथे सर्कलचा सेंटर कुठला आहे? पी. पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि इथे जो सर्कलवर एक पॉइंट आहे, दिसतोय सगळ्यांना? एम म्हणून सर्कलवर एक पॉइंट आहे. तर पी आणि एम या दोघांना जी लाईन जॉईन करते, ओके, त्या लाईनला काय बोलतात? रेडियस बोलतात. काय बोलतात? रेडियस बोलतात. तर बघा, इन द डायग्राम P is the center of the circle and while M is a point on the circle. तर PM is a radius of the circle. तर बघा, PM काय झाला? हा रेडियस ऑफ द सर्कल. त्या सर्कलचा रेडियस काय झाला? PM झाला. अ सर्कल हॅज अ मेनी रेडियाय. दे आर ऑल ऑफ द सेम प्लेन. आता एका सर्कलला खूप सारे रेडियस असू शकतात. ओके. आणि ते सगळे एका सेम लेंथ मध्ये असतात. सगळ्यांच्या जी लेंथ असते सगळ्यांची सेम असते. ओके. सगळ्यांना कळतंय का? तुम्हाला बोर्डवर सांगते मी, बघा. बघा, हा एक सर्कल आहे. ओके. मी हा एक सर्कल ड्रॉ केलाय. हा सर्कलचा सेंटर आहे. त्याला मी समजा नाव दिलं ओ. ओके. ओ. ओ इज अ सेंटर ऑफ द सर्कल. आणि मी आता समजा इथे पॉइंट घेतला एक पी. ओके. सर्कलवर इथे मी पॉइंट घेतलाय पी. तर या सेंटरला आणि या पॉइंटला जी लाईन जॉईन करते त्याला काय बोलतात? काय बोलतात त्याला? रेडियस बोलतात. काय बोलतात? रेडियस ऑफ दी सर्कल. काय बोलतात? रेडियस ऑफ दी सर्कल. तर या रेडियसचं नाव काय येणार? पी ओ. सॉरी,
ओ पी इज द रेडियस ऑफ द सर्कल. काय ओपी इज अ रेडियस ऑफ द सर्कल. ओके, कळालं सगळ्यांना. तर तसंच आपण रेडियस खूप सारे ड्रॉ करू शकतो बघा. या लाईन मध्ये सेंटर मधून किती लाईन्स पास होतील बघा. ही असे खूप सारे आपण रेडियस ड्रॉ करू शकतो सर्कल मध्ये. ओके, आणि सगळे काय सेम लेंथचे असतील. सगळे सेम लेंथच्या आपण ड्रॉ करू शकतो. ओके, कळालं सगळ्यांना. रेडियस रेडियस कळालं सगळ्यांना. ओके, चला आता रेडियस नंतर काय सांगितलंय त्यांनी. कॉर्ड. आता कॉर्ड म्हणजे काय बघा. अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल इज कॉल्ड अ कॉर्ड. आता सर्कलवर कुठलेही दोन पॉइंट्स असतील त्याला जॉईन करणारी लाईन म्हणजे काय, कॉर्ड. म्हणजे काय, कॉर्ड. बघा इथे आता हा सर्कल आहे. या सर्कलवर कुठेही दोन पॉइंट घेतले त्यांनी. इथे एम पॉइंट घेतलाय, एका साईडला एन पॉइंट घेतलाय. तर त्या दोन पॉइंटला जॉईन करणारी लाईन म्हणजे काय, कॉर्ड. म्हणजे काय, कॉर्ड. ओके, तर बघा इन द डायग्राम एम अँड एन आर द टू पॉइंट्स ऑन द सर्कल. तर या डायग्राम मध्ये एम आणि एन हे दोन पॉइंट्स त्यांनी सर्कलवर काय घेतलेत. ओके, आणि लाईन एम एन इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. आणि मग त्यांना जी जॉईन करणारी लाईन दिसते लाईन एम एन ती काय झाली, कॉर्ड ऑफ द सर्कल. कळालं सगळ्यांना. कॉर्ड. कॉर्ड काय असते बघा. एक सर्कल तुम्ही ड्रॉ केलाय. त्या सर्कलवर तुम्ही कुठेही पॉइंट घेतला. समजा इथे मी एक पॉइंट घेतलाय पी आणि मी इथे पॉइंट घेतलाय क्यू. ओके, तर हे दोन पॉइंट आहेत ते मी जॉईन केले. हे जे दोन पॉइंट आहे मी जॉईन केले. तर ही काय झाली, कॉर्ड ऑफ दी सर्कल. काय झाली, कॉर्ड. कॉर्ड ऑफ दी सर्कल. तर काय आहे, क्यू पी लाईन पी. कसं लिहिणार, कॉर्ड लाईन क्यू पी नाहीतर पी क्यू काही लिहू शकता तुम्ही. लाईन पी क्यू या क्यू पी इज द कॉर्ड ऑफ दी सर्कल. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का कॉर्ड म्हणजे काय. सेंटर मधून लाईन जात नाही कॉर्डची. ओनली दोन जे सर्कलवर जे पॉइंट असतात त्यांना जॉईन करणारी लाईन म्हणजे कॉर्ड. ओके, नेक्स्ट. कळालं की नाही कळालं, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय त्यांनी. कॉर्ड नंतर काय दिलंय, डायमीटर. आता डायमीटर म्हणजे काय, अ कॉर्ड पासिंग थ्रू अ सेंटर ऑफ द सर्कल. आता ही जी कॉर्ड आहे समजा ही एम एन कॉर्ड आहे. आता ही जर सेंटर मधून पास झाली, सर्कलच्या सेंटर मधून जर ती पास झाली गेली तर त्यालाच काय बोलतात, डायमीटर ऑफ दी सर्कल. काय बोलतात, डायमीटर ऑफ दी सर्कल. तर आता इथे बघा ही जी कॉर्ड ए बी आहे दिसते इथे, कॉर्ड ए बी ती काय झाली सेंटर मधून त्या सर्कलच्या पी या सेंटर मधून ती पास झाली. त्या पी सेंटर मधून ती गेले त्याच्यामुळे कॉर्ड ए बी इज अ डायमीटर ऑफ दी सर्कल. तर कॉर्ड ए बी काय झालं, डायमीटर इज ऑल्सो डायमीटर ऑफ दी सर्कल. तर बघा जी कॉर्ड आहे ती डायमीटर कधी असू शकते, जेव्हा ती सेंटर मधून पास होईल. सर्कलच्या सेंटर मधून जर ती कॉर्ड पास झाली तरच तिला आपण काय बोलू शकतो, डायमीटर बोलू शकतो. नाहीतर आपण त्याला डायमीटर नाही बोलू शकत. अ सर्कल हॅज अ मेनी कॉर्ड्स अँड मेनी अँड डायमीटर. तर एका सर्कलला खूप सारे काय असतात, कॉर्ड्स असू शकतात आणि डायमीटर सुद्धा असू शकतात. ओके, तर बघा कसे असू शकतात, काय सांगितलंय बघा त्यांनी. जो सर्कल आहे समजा एक सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉर्ड समजा कॉर्ड ए बी. त्यांनी काय सांगितलं, कॉर्ड ए बी सांगितलं ना, आपण एल एम घेऊया. ओके, एल एम जर ही सेंटर मधून पास झाली सर्कलच्या, हा सेंटर आहे त्यांचा ओ, तर या सेंटर मधून पास झाली तर हा काय झाला, कॉर्ड झाला. तर लाईन एल एम इज अ काय झालं, डायमीटर. सॉरी काय झालं, डायमीटर झालं. ओके, सेंटर मधून पास झाली ना ती म्हणून डायमीटर झाली. ओके, आणि एका सर्कलला खूप सारे डायमीटर असू शकतात बघा. असं सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता, असे सुद्धा ड्रॉ करू शकता. सेंटर मधून बघा खूप सारे लाईन्स पास होतात ना, तर एका सर्कलचे खूप सारे डायमीटर असू शकतात. ओके, तसंच कॉर्ड पण खूप सारे असू शकतात बघा. कॉर्ड म्हणजे काय, कुठेतरी दोन पॉइंट तुम्ही काय करणार, जॉईन करणार. म्हणजे असं असं सेंटर मधून नाही जायला पाहिजे फक्त. ओके, कुठेही दोन पॉइंट तुम्ही काय करायचे, जॉईन करायचे, पण सेंटर मधून नाही जायला पाहिजे.
त्याला काय बोलणार? कॉर्ड. तर बघा, सर्कल हॅज अ मेनी कॉर्ड्स अँड डायमीटर. कळालं आता सगळ्यांना? खूप सारे डायमीटर आणि कॉर्ड्स कसे असू शकतात? ओके, चला आता नेक्स्ट पार्ट घेऊया. तिथे तुम्हाला काही विचारलंय, आता तुम्ही मला सांगायचंय. चला, द सेंटर ऑफ द सर्कल इज द सेंटर ऑफ द सर्कल बिलो इज 0, सॉरी ओ. या सर्कलचा जो सेंटर आहे तो काय? ओ आहे. देअर आर अदर पॉइंट्स अँड लाईन्स गिवन इन द डायग्राम. याच्यामध्ये बघा, सर्कल मध्ये अजून खूप सारे लाईन्स दिलेले आहेत. तर फाइंड द रेडियाई, कॉर्ड्स, डायमीटर इन द सर्कल, सॉरी इन द डायग्राम अँड राईट देअर नेम्स इन द बॉक्स प्रोव्हाइडेड. चला, आता मला रेडियस सांगा. कुठल्या कुठल्या रेडियस असणार? कोण सांगणार मला? रेडियस कुठले कुठले असणार या सर्कल मध्ये? इथे सर्कल सगळ्यांना दिसतोय. चला, मला रेडियस सांगा. कोण सांगणार? कुठले कुठला रेडियस असणार? येस, एस ओ असेल रेडियस. अजून ओ पी असेल. व्हेरी गुड. अजून पीओ. हा, तेच. अजून कुठला असेल रेडियस? हा, टी ओ पण असेल. अजून कुठला रेडियस असेल? ओ टी. बरोबर आहे. नेक्स्ट अजून ओ एम. येस, एम ओ ओ एम. तर सगळ्यांना कळाले रेडियस कुठले कुठले आहेत? तर बघा, मी ड्रॉ करते ती डायग्राम. बोर्डवर सुद्धा ड्रॉ करते मी डायग्राम. बघा, सर्कल दिलेला आहे हा. ओके, हा सेंटर इथे ओ आहे, इथे एस आहे, इथे एम आहे, इथे टी आहे, इथे पी आहे आणि इथे काय? एन आहे. ओके, चला. तर आता रेडी आहे कुठले कुठले आहेत बघा. सेंटर मधून, सेंटर पासून तर एका कुठेतरी पॉइंट, सर्कलवर पॉइंट आहे, त्याला जॉईन करणारी लाईन म्हणजे ही एक आहे. सेंटर पासून सर्कलला जॉईन, सर्कलवर जो पॉइंट आहे त्याला जॉईन करणारी ही एक आहे, ही एक आहे. ओके, डार्क करते ना ते आहेत बघे. परत ओ एम सुद्धा आहे. ओके, आणि ओपी सुद्धा आहे. कळालं सगळ्यांना? तर 4 रेडियस आहे त्या सर्कल मध्ये. सगळ्यांना कळाले? रेडियस 4 आहे. सगळ्यांना कळालं का? आणि कसं लिहायचं ते सुद्धा बघा. नाव कसं द्यायचं? पी एम एम. कसं द्यायचं नाव? बघा, ओ एस, ओ एम, ओ पी आणि ओ टी. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट आता डायमीटर सांगा चला मला. डायमीटर कुठले कुठले आहेत? डायमीटर सांगा चला मला. पीएस आणि एम टी. व्हेरी गुड. कुठला आहे? पीएस अँड एम टी. जो सेंटर मधून, जी कॉर्ड सेंटर मधून गेलेली आहे त्याला काय बोलणार? डायमीटर बोलणार. तर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? लाईन, लाईन एम टी आणि लाईन पीएस. लाईन आहे ना ती, तर लिहिताना काय लिहिणार तुम्ही? लाईन एम टी आणि लाईन पीएस. तर कुठला कुठला कॉर्ड होता बघा? हा पीएस होता ना, इथे लिहिणार तुम्ही लाईन पीएस. ही एक डायमीटर आहे आणि लाईन एम टी हा सुद्धा काय आहे? डायमीटर आहे. ओके, कळालं सगळ्यांना डायमीटर? ओके, चला. नेक्स्ट काय विचारलं त्यांनी? कॉर्ड. चला, आता कॉर्ड सांगा मला. कॉर्ड कुठला आहे त्या सर्कल मध्ये? कॉर्ड कुठला आहे? एकच कॉर्ड आहे फक्त, एन एम. येस, व्हेरी गुड. तर कॉर्ड कुठला आहे? एन एम. कॉर्ड म्हणजे काय? कुठलेही सर्कलवरचे 2 पॉइंट्स त्याला जॉईन करणारी लाईन. सर्कलवर कुठलेही 2 पॉइंटला जॉईन करणारी लाईन. बघा, इथे फक्त सर्कलवर 2च पॉइंट आहेत, त्यांना जॉईन एकच लाईननी केलंय. बघा, एम आणि एन. एम एन पॉइंटला त्यांनी जॉईन केलंय. तर कॉर्ड काय? एम एन. लाईन एम एन इज ए कॉर्ड. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? तर सगळ्यांना तो जो टेबल आहे तो घरी होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचा आहे. ओके, होमवर्क मध्ये घरी कम्प्लीट करायचा सगळ्यांना तो टेबल. चला, आता आपल्याला बघायचा जो सर्कल आहे तो ड्रॉ कसा करायचा. सगळ्यांना माहिती आहे सर्कल ड्रॉ करता येतो ना सगळ्यांना? तुम्ही सर्कल, एखादा कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला आता जे सर्क्युलर तुम्हाला ड्रॉ करायचं असतं ड्रॉइंग मध्ये, तुम्ही कशाचा युज करता? या कंपासचा युज करता ना तुम्ही सगळेजण?
करता ना तुम्ही जॉमेट्री बॉक्स मध्ये हा जो कंपास असतो त्याचा तुम्ही यूज करता ना? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. हा कंपास तुम्ही बघितला असेल ना, जॉमेट्री बॉक्स मध्ये असतो. तुम्हाला जर कधी ड्रॉइंग मध्ये काही काढायचं असेल, सर्क्युलर, राउंडर बोलतात, ओके, कंपास बोलतात त्याला, राउंडर सुद्धा बोलतात. तर त्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, सर्कल काढायचं. ओके, एकदम इझी आहे. काय करायचंय माहितीये तुम्हाला? माहितीये सर्कल, त्या कंपास मध्ये काय करायचं असते, पेन्सिल अडकवायची असते. सगळ्यांना माहितीये पेन्सिल अडकवायची. बघा इथे सांगितलं त्यांनी, ड्रॉइंग अ सर्कल. आता आपल्याला सर्कल काढायचंय. वी यूज अ कंपास टू ड्रॉ अ सर्कल. आपण काय करतो, हे जे कंपास आहे ते सर्कल काढण्यासाठी, ड्रॉ करण्यासाठी यूज करतो. वन आर्म ऑफ द कंपास हॅज अ मेटल पॉइंट वाईल द अदर आर्म हॅज अ प्लेस टू अ फिक्स पेन्सिल. तर जो कंपासचा एक साइडचा जो भाग असतो त्याला मेटलचं, धातूचं टोक असतं. हे असं टोक असतं ना एका साइडला, सगळ्यांना माहितीये. तर या कंपासच्या एका साइडला एक टोक असतं मेटलचं, आणि दुसऱ्या साइडला काय करायचं असतं, आपल्याला पेन्सिल अडकवायची असते. ओके, आणि आपल्याला पेन्सिल अशी अडकवायची असते की ते जे पहिलं मेटलचं टोक आहे, पॉइंट आहे, आणि पेन्सिलच्या टोकचं जे पॉइंट आहे ते काय असायला पाहिजे, सेम यायला पाहिजे, सेम लेंथला यायला पाहिजे. ओके, तसं प्रकारे काय करायचं, पेन्सिल अडकवायची असते. कळालं सगळ्यांना? पेन्सिल अडकवायचं कसं कळालं का? पेन्सिल अडकवली ना तर तुम्ही काय करायचं, एका बुकवर एकदम असं प्लेन सरफेसवर ते ठेवून बघायचं. दोन्ही सेम याला टच झाले ना तर समजायचं की आपलं बरोबर पेन्सिल अडकली. जसं इथे दाखवलंय बघा. बघा, हाऊ टू ड्रॉ अ सर्कल युझिंग कंपास. आता आपल्याला सर्कल कसं ड्रॉ करायचं ते सांगितलं त्यांनी. कसं ड्रॉ करायचं तर त्यांनी सांगितलं. ओके, तर पहिले काय करायचं, फर्स्ट फिक्स द पेन्सिल टू द कंपास. पहिले काय करायचं, कंपास मध्ये पेन्सिल अडकून घ्यायची. अलाइन द मेटल टिप टू द कंपास ऑफ द कंपास विथ द पेन्सिल पॉइंट ॲज शोन इन द पिक्चर ऑन द राईट. बघा, तुम्हाला अशा प्रकारे पेन्सिल त्याच्यामध्ये अडकून घ्यायचे, आणि अडकवल्यानंतर काय करायचं, जे मेटलचं पॉइंट आहे आणि पेन्सिलचं पॉइंट आहे ते सेम यायला पाहिजे, असं ते बघायचं. ओके, बघा नंतर काय करायचं, टेक अ कन्व्हिनियंट डिस्टन्स बिटवीन द पेन्सिल पॉइंट अँड द मेटल टिप. तर आता काय करायचंय, आपली स्केल आहे ना, तर स्केल घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक मेजरमेंट घ्यायचं. जसं इथे घेताना दाखवलं बघा, 3 सेंटीमीटर घेतलं इथे. तर जे मेटलचं पॉइंट आहे ते 0वर ठेवायचं लास्टला, आणि जे तुम्हाला जेवढं डिस्टन्स घ्यायचंय, 3-4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, तेवढं काय करायचं, ते वाढवायचंय. ओके, तेवढं त्याचा डिस्टन्स घ्यायचंय. डिस्टन्स घेतल्यानंतर काय करायचंय, टेक अ एनी पॉइंट ऑन द पीस ऑफ द पेपर. तुमच्या पेपरावर काय करायचं, एक कुठला तरी पॉइंट काढायचा. ओके, म्हणजे तो काय असेल, सर्कलचा सेंटर असेल. ओके, आणि तिथे काय करायचंय, तो मेटलवाला पॉइंट ठेवायचा, कंपासचा मेटलवाला पॉइंट तिथे ठेवायचा, आणि सर्कल राऊंड शेप काय करायचा, ड्रॉ करायचा. किती इझी आहे, येईल ना सगळ्यांना ड्रॉ करता? सगळ्यांना ड्रॉ करता येईल ना? अँगल पेक्षा तर खूपच इझी आहे. फक्त मेजरमेंट घ्यायचंय तुम्हाला स्केलनी. किती सेंटीमीटरचं समजा तुम्हाला सांगितलंय, रेडियस इज 3 सेंटीमीटर, तर तुम्ही काय करणार, 3 सेंटीमीटर त्याच्यामध्ये मेजरमेंट घ्यायचं आणि ड्रॉ करायचं, बस. आणि पहिले पॉइंट घ्यायचा पेजवर. पॉइंट का घ्यायचा, कारण तो सेंटर असेल सर्कलचा. ओके, द पॉइंट ॲट विच द मेटल टिप ऑफ द कंपास इज हेल्ड इज द सेंटर ऑफ द सर्कल. बघा, जिथे तुम्ही कंपासचे जे टोक आहे, कंपासचं जे धातूचं टोक आहे ना, मेटलचं टोक जिथं ठेवलेलं असेल, तो काय असतो, सेंटर ऑफ द सर्कल. तर इन दिस डायग्राम सी इज अ सेंटर ऑफ द सर्कल. कळालं सगळ्यांना? मी तेच सांगितलं, जे तुम्ही पॉइंट घेताय पेजवर त्याच्यावर काय ठेवता, तुम्ही मेटलचा पॉइंट ठेवता ना, कंपासच्या मेटलचा पॉइंट ठेवता, मग ते काय असतं, सेंटर ऑफ द सर्कल. ओके, टू ड्रॉ अ सर्कल ऑफ ए गिवन रेडियस, a distance equal to the radius is kept between the pencil point and metal tip of the compass. In the accompanying diagram, this distance is a 3 centimeter. Therefore, radius of the circle drawn using the distance 3 centimeter. बघा इथे काय सांगितलंय, तर सर्कल ड्रॉ करण्यासाठी काय करायचं, कंपासचं टोक, जे कंपासचा पॉइंट आहे आणि पेन्सिलचं पॉइंट आहे त्याच्यामधलं बरोबर काय करायचं, रेडियस दिलेला असेल तेवढं काय करायचं, डिस्टन्स मेजर करायचं. आता तुम्हाला सांगितलंय रेडियस इज 5 सेंटीमीटर, तर तुम्ही काय करणार, जे कंपासचं मेटलचं टोक आहे ते 0वर ठेवायचं, आणि इकडे 5 वर, स्केलच्या 5 वर काय असेल, तुमचं पेन्सिलचं टोक असेल.
आणि तेवढा डिस्टन्स घेतला तुम्ही, मेजर केला आणि नंतर मग तुम्ही काय करायचं, पेपरवर ते सर्कल ड्रॉ करायचं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? येईल का सगळ्यांना ड्रॉ करता सर्कल घरी? ओके, तर घरी सगळ्यांनी सर्कल ड्रॉ करायचंय. तुम्हाला जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती सर्कल ड्रॉ करायला सांगितलं बघा. प्रॉब्लेम सेट 28 काय सांगितलं बघा. फर्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द सर्कल विथ द रेडियाय गिवन बिलो. आता तुम्हाला इथे रेडियस दिले 2 सेंटीमीटर. मग पहिले कुठला सर्कल, पहिला जो सर्कल ड्रॉ करणार तुम्ही, किती डिस्टन्स घेणार त्याच्यामध्ये, 2 सेंटीमीटर घ्यायचं आणि ड्रॉ करायचं. नंतर सांगितलं 4 सेंटीमीटर, नंतर सांगितलं 3 सेंटीमीटर. तर तेवढ्या स्केलनी काय करायचंय, त्या कंपास मध्ये डिस्टन्स मेजर करायचंय आणि सर्कल ड्रॉ करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियाय अँड शो वन डायमीटर, वन रेडियस अँड वन कॉर्ड ऑन दॅट सर्कल. तर तुम्हाला काय सांगितलं नंतर, की एक सर्कल कुठल्याही रेडियसचं, म्हणजे कुठल्याही सेंटीमीटरचं, कुठलाही रेडियस घ्या तुम्ही, 8-9 सेंटीमीटर कुठलाही रेडियस घ्या आणि सर्कल ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये काय काय दाखवा, रेडियस दाखवा, नाव द्यायचे सगळ्यांना, रेडियस शो करायचंय, नंतर डायमीटर दाखवायचं आणि कॉर्ड दाखवायचं. ओके, त्या सर्कल मध्ये येईल ना सगळ्यांना? सगळ्यांना येईल? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्ही कुठलेही नाव देऊ शकता, सेंटरला सुद्धा नाव द्यायचंय, ओ सी असं कुठलंही नाव द्यायचंय. नंतर मग तुम्ही डायमीटर काढणार, सेंटर मधून जाणारी कॉर्ड, मग त्याला नाव द्यायचंय, कॉर्ड काढलं त्याला सुद्धा नाव द्यायचंय, रेडियसला नाव द्यायचंय. ओके, तर सगळ्या जणांनी प्रॅक्टिस सेट 28 घरी सॉल्व्ह करायचंय. ओके, होमवर्क मध्ये कळालं सगळ्यांना, सर्कल ड्रॉ करायचंय. चला नेक्स्ट पार्ट घेऊया आपण आता. नेक्स्ट काय दिलंय बघा, रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता हे डायमीटर अँड रेडियस त्यांच्यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं. ओके, तर हे दोघांमध्ये काय, एकमेकांमध्ये काय संबंध आहे आपण बघूया. चला, स्टडी द सर्कल गिवन अलॉंग साइड, थिंक ओव्हर द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, आता तुम्हाला एक सर्कल दिलाय, त्याच्यावर काही क्वेश्चन विचारले. ओके, चला आपण बघूया काय क्वेश्चन आहे. विच आर द रेडिया इन द सर्कल. चला आता मला सांगा, या सर्कल मध्ये कुठले कुठले रेडियस आहेत. कुठले कुठले या सर्कल मध्ये कुठले कुठले रेडियस आहे, ओ बी बरोबर. अजून ओ ए, व्हेरी गुड. तर कुठले कुठले रेडियस आहे, ओ ए आणि ओ बी, व्हेरी गुड. चला नेक्स्ट काय विचारलं त्यांनी क्वेश्चन, हाऊ मेनी रेडियाय मेकअप द डायमीटर ए बी. आता हे जो डायमीटर ए बी डायमीटर आहे ना, इथे दिसतोय सगळ्यांना, तर तो ए बी डायमीटर बनायला किती रेडियस लागले, हाऊ मेनी रेडियाय मेकअप डायमीटर ए बी. तो डायमीटर ए बी बनायला किती रेडियस लागले, कोण सांगणार मला. 2, व्हेरी गुड. किती रेडियस लागले, 2. कुठले कुठले, ओ ए आणि ओ बी, हे 2 रेडियस लागले काय, डायमीटर बनायला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला त्यांनी बघा, इफ द लेंथ ऑफ द वन रेडियस इज 3 सेंटीमीटर, तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द डायमीटर. तर एका रेडियसची जर, हा जो एक रेडियस आहे ना समजा ओ ए, याची जर काय असेल, लेंथ 3 सेंटीमीटर असेल, तर पूर्ण डायमीटरची रेडियस, पूर्ण डायमीटरची लेंथ किती असेल, कोण सांगणार मला. एका रेडियसची 3 सेंटीमीटर आहे, तर पूर्ण याची किती असेल, 6 सेंटीमीटर. व्हेरी गुड, कारण 2 रेडिया तिथे यूज करतात ना, 2 रेडियाचं मिळून काय बनतं, डायमीटर बनतं. तर 3 + 3 6. तर ए बी जो डायमीटर आहे तो किती सेंटीमीटरचा असेल, 6 सेंटीमीटर. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं त्यांनी, हाऊ लॉंग इज द डायमीटर ऍज कम्पेअर टू द रेडियस. जो डायमीटर असतो तो रेडियसचे किती पट असतो, किती पट असतो, कम्पेअरनी ट्वाइस. व्हेरी गुड, ट्वाइस असतो. बघा तिथे तुम्हाला दिलंय सुद्धा, बघा काय दिलंय तुम्हाला, द डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ द रेडियस. जे डायमीटरची लेंथ असते ती रेडियसचे ट्वाइस असते. ओके, तर सर्कलची जी डायमीटर असते ती रेडियसच्या ट्वाइस असते. ओके, कळालं सगळ्यांना. बघा
नंतर काय क्वेश्चन विचारलंय, इफ अनादर डायमीटर सी डी इज ड्रॉन ऑन द सेम सर्कल तर विल इट्स लेंथ बी द सेम ॲज दॅट ऑफ ए बी. जर तुम्ही जर मी काय केलं, समजा जो तिथे होता ए बी डायमीटर होता इथे, त्या ए बी डायमीटरच्या इथेच मी अजून दुसरा डायमीटर काढला समजा सी डी, तर त्याची सुद्धा लेंथ ए बीच्या एवढी असेल का? असेल का तेवढीच? कोण सांगणार मला? असेल का? यस, असणारच. कारण बघा, कारण तो सुद्धा डायमीटर कुठून जाणार? सेंटर मधूनच जाणार ना तो डायमीटर. तर बघा इथे काय सांगितलंय, ऑल द डायमीटर्स ऑफ ए सर्कल आर ऑफ द सेम लेंथ. जे सर्कलचे सगळे डायमीटर्स कसे असतात? सेम लेंथचे असतात. कळालं सगळ्यांना? तर काय शिकलो? रिलेशनशिप ऑफ डायमीटर अँड रेडियस मध्ये काय बघितलं आपण? जो रेडियस असतो, सॉरी, जो डायमीटर असतो तो रेडियसचा किती असतो? ट्वाइस असतो. ओके, दुप्पट असतो. ओके, आणि एका सर्कलचे जर सर्कलचा डायमीटर, एका सर्कलचे डायमीटर काय असतात? सेम लेंथचे असतात. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे का? रिलेशनशिप कळालं? ओके, आता तुम्हाला काय सांगितलं इथे बघा, चार्ट दिलाय एक. मेजर द डायमीटर्स अँड रेडिया ऑफ द सर्कल गिवन बिलो विथ रुलर अँड व्हेरीफाय द रिलेशनशिप बिटवीन देअर लेंथ. आता तुम्हाला इथे काय सांगितलं, स्केलनी तुम्हाला हे जे यांचे रेडियस आहे ना, ते काय करायला सांगितलं? मेजर करायला सांगितले. स्केल घ्यायची आणि सेंटर पासून इथे सर्कलच्या एका पॉइंटला, कुठेही पॉइंट घ्यायचा सर्कलवर, एक पॉइंट काय करायचं? लाईन जॉईन करायची. ओके, एक लाईन काढायची. ओके, बघा तुम्हाला बोर्डवर सांगते मी. सर्कलचा आता तुम्हाला डायमीटर रेडियस फाइंड आउट करायचा आहे ना, तर तुम्ही काय करणार? हा जो सर्कल दिलाय तुम्हाला, असं दिलंय ना तुम्हाला तिथे बॉक्स मध्ये, तर तुम्ही काय करा? इथून एक लाईन काढा सर्कलवर एकदम सरळ, आणि तुम्ही ही लाईन काय करा? मेजर करा. स्केलनी काय करा? मेजर करा. तर ती तुमची काय असणार? रेडियस असणार. काय असणार? रेडियस असणार. ओके, आता रेडियस समजा आली किती सेंटीमीटर? 2 सेंटीमीटर जर रेडियस आली, तर डायमीटर किती असेल? डायमीटर किती असेल? कोण सांगणार मला? रेडियस जर 2 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती असेल? येस, व्हेरी गुड, 4 सेंटीमीटर. काय असेल? 4 सेंटीमीटर. कारण ट्वाइस असतं, मग इथे 4 सेंटीमीटर काय येणार? त्याचा डायमीटर येणार. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? तो चार्ट सगळ्यांनी कंप्लीट करायचा. स्केलनी काय करायचे? सगळे सर्कलचे रेडियस काय करायचे? मेजर करायचे, आणि त्याचं रेडियसचं मेजरमेंट लिहायचं आणि डायमीटरचं मेजरमेंट लिहायचं. ओके, कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर तुम्हाला इथे प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, प्रॉब्लेम सेट दिलाय, सॉरी, प्रॉब्लेम सेट दिलाय, तो सुद्धा करायचा आहे घरी. बघा प्रॉब्लेम सेट काय दिला बघा, 29 प्रॉब्लेम सेट. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर, तर व्हॉट विल बी इट्स डायमीटर बी? जर रेडियस सर्कलचा 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती असेल? कोण सांगणार? 10. व्हेरी गुड. तर पहिले कसं लिहिणार तुम्ही? फुल सेंटेन्स मध्ये लिहायचंय. द रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर, देअरफॉर. बघा कसं आन्सर लिहायचं ते जरा बघा. सिस्टमॅटिक आन्सर लिहायचं. आन्सर तर तुम्हाला येते 10 सेंटीमीटर, पण कसं लिहायचं बघा. फर्स्ट काय लिहायचं? रेडियस ऑफ सर्कल इक्वल टू 5 सेंटीमीटर असं लिहायचंय. ओके, नंतर लिहा देअरफॉर डायमीटर इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय रेडियस. ओके, ट्वाइस असतं ना, 2 मल्टीप्लाय बाय रेडियस. ओके, आता 2 मल्टीप्लाय बाय रेडियस किती आहे? 5 सेंटीमीटर, तर आन्सर इज 10 सेंटीमीटर. तर डायमीटर किती आलं? 10 सेंटीमीटर असं लिहायचंय. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला सगळ्यांनी लिहून घ्या नोटबुक मध्ये, नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला घरी करता येईल, सिस्टमॅटिक लिहिता येईल. चला
क्वेश्चन फर्स्टचा आन्सर सगळ्यांनी हे लिहून घ्या. फर्स्टचा आन्सर आहे प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 29 मधलं फर्स्टचा आन्सर कसं यायचं ते लिहून घ्या पटकन. चला झाल्यावर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. झालं सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं? नाही झालं? थांबा, लिहा पटकन. कम्प्लिटेड? ओके. तर तसं सिस्टमॅटिक नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर सुद्धा घरी लिहायचं तुम्ही. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला इथे. इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज 6 सेंटीमीटर तर व्हॉट विल बी इट्स रेडियस. आता 6 सेंटीमीटर जर डायमीटर आहे, आता यांनी डायमीटर दिलंय तुम्हाला 6 सेंटीमीटर आहे, तर रेडियस काय असणार? चला कोण सांगणार मला. 6 सेंटीमीटर डायमीटर आहे, तर रेडियस किती असणार? व्हेरी गुड. 3 सेंट रेडियस किती असणार? डायमीटर 6 सेंटीमीटर दिलाय त्यांनी, रेडियस विचारलाय आपल्याला. काय असणार? 3 सेंटीमीटर. हाफ असणार ना, जसं तो ट्वाइस आहे, दुप्पट आहे, तसं तो हाफ असेल. बघा तर कसं लिहिणार? माझा माईक कोणी ऑफ केला? आदेश, माईक का ऑफ केला माझा? माझा माईक ऑफ झालेला. सगळ्यांना कळालं का कसं लिहायचंय? बघा इथे सांगितलंय डायमीटर ऑफ दी सर्कल. डायमीटर काय दिलंय? 6 सेंटीमीटर. तर रेडियस काढायचंय. मग काय करणार तुम्ही? रेडियस इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2. तर जर रेडियस डायमीटर रेडियसच्या ट्वाइस असते, तर रेडियस काय असणार? डायमीटरच्या हाफ असणार. मग डायमीटर डिवाइड बाय 2, तर 6 डिवाइड बाय 2 काय येणार आन्सर? 3. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का रेडियस कसं काढायचं? चला सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. हा सुद्धा एक, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. हे सुद्धा बुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. चला
कम्प्लिटेड. कम्प्लीट झालं सगळ्यांचं. लिहा पटकन ज्यांचं राहिलं त्यांनी. कम्प्लिटेड. ओके, चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा इथे. आता इथे टेबल दिलाय, तो तुम्हाला कम्प्लीट करायचा. चला, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स. आता तुम्हाला इथे कधी रेडियस विचारलंय, रेडियस दिलेला असणार तर डायमीटर काढायला दिलाय. कधी डायमीटर दिलाय तर रेडियस काढायला सांगितलंय. आता बघा 4 रेडियस आहे तर डायमीटर किती येणार. 4 रेडियस असेल तर डायमीटर किती येणार. 8. व्हेरी गुड. काय येणार 8. ओके, तर सगळ्यांना काढता येतील आता. रेडियस आणि डायमीटर सगळ्यांना काढता येतील का टेबल मधले. आणि जसं मी आता तुम्हाला बोर्डवरचं लिहायला सांगितलंय त्या सिस्टीम मध्ये लिहायचंय, सिस्टमॅटिक लिहायचंय. ओके, चला. तर प्रॅक्टिस सेट 29 सुद्धा घरी होमवर्क करायचंय. चला आता नेक्स्ट घेऊया आपण. छोटे छोटे टॉपिक आहेत, एकदम इझी इझी टॉपिक आहे. बघा नेक्स्ट काय आहे. द इंटेरियर अँड द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. इंटेरियर म्हणजे काय, अंतर्भाग. अंतर्भाग म्हणजे आतमधला भाग. इंटेरियर म्हणजे आतमधला भाग आणि एक्सटेरियर म्हणजे काय, बाहेरचा भाग. ओके, तर वी प्ले लँड अँड सी इनसाइड अ सर्कल ऑन द प्लेग्राउंड. इन दिस गेम द चिल्ड्रन इनसाइड द सर्कल आर इन द सी अँड व्हाईल द चिल्ड्रन आउटसाइड द सर्कल आर द लँड. बघा इथे काय सांगितलं, इथे गेम सांगितलंय त्यांनी. ते बोलतायत की आपण एक गेम खेळतो. कुठला गेम त्यांनी सांगितलंय, तळ्यात मळ्यात. ओके, तर तळ्यात मळ्यात गेम त्यांनी सांगितलं. तर त्यांनी आपण बघा तळ्यात मळ्यात गेम सगळ्यांना माहित असेल. जर सर्कलच्या आतमध्ये गेलो तर आपण काय करतो, तळ्यात म्हणतो ना. जर आपण सर्कल मध्ये गेलो तर काय बोलतो, तळ्यात. आणि सर्कलच्या बाहेर मळ्यात कोणी बोललं तर आपण काय येतो, सर्कलच्या बाहेर येतो. ओके, तर असंच तो त्यांनी गेम सारखं त्यांनी सांगितलं. हे सुद्धा तसंच आहे. आता बघा, आता बाहेरचे जे पॉइंट आहेत ते काय असणार, एक्सटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. काय असणार आहे, एक्सटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. आणि इंटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल म्हणजे काय, जे सर्कलच्या आतमध्ये पॉइंट असतील त्याला बोलणार इंटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. आणि जे सर्कलवर असतील त्यांना काय बोलणार, पॉइंट्स ऑन दी सर्कल. कळालं सगळ्यांना. कळतंय का सगळ्यांना. जे सर्कलच्या आतमध्ये पॉइंट्स असतील त्याला काय बोलणार, इंटेरियर पॉइंट्स ऑफ दी सर्कल. बाहेरचे असेल त्यांना काय बोलणार, एक्सटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. अँड जे याच्यावर असतील, सर्कलवर असतील त्याला काय बोलतात, ऑन दी सर्कल. ओके, माझं प्रेझेंटेशन दिसत नाहीये का. परत एकदा मी शेअर करते स्क्रीन. आता विजिबल आहे सगळ्यांना. ओके, बघा तर इथे तुम्हाला सांगितलंय बघा. आता इथे एक सर्कल दिलाय, याच्यामध्ये जे एक्सटेरियर पॉइंट आहेत म्हणजे बाहेरचे पॉइंट, कुठले कुठले बाहेरचे पॉइंट आहे एक्सटेरियर पॉइंट ऑफ द सर्कल, कुठले कुठले आहेत बघा. ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. तर हे बाहेर आहेत ना सर्कलच्या पॉइंट, तर हे काय आहेत, एक्सटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. आता इंटेरियर कुठले आहेत, आतमधले कुठले पॉइंट आहेत, पी क्यू टी आर. हे सगळे काय आतमध्ये सर्कलच्या, मग काय हे इंटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. आणि ऑन दी सर्कल कुठले पॉइंट आहेत, के एल एम एन. तर हे काय आहेत, ऑन दी सर्कल. हे पॉइंट कुठे आहेत, ऑन दी सर्कल. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का, एक्सटेरियर आणि इंटेरियर. नो की हो, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला कळालं नाहीये.
विलास मुकादम, तुम्हाला कळालं नाही का? ओके, बघा बोर्डवर. आता इंटेरियर म्हणजे काय? सर्कलच्या आतमध्ये जे सर्कल असतात, सॉरी पॉइंट असतात, त्याला काय बोलतात? इंटेरियर पॉइंट. ओके. आणि सर्कलच्या बाहेर जे पॉइंट असतात त्याला बोलतात एक्सटेरियर पॉइंट. आणि सर्कल वर असतात त्याला काय बोलतात? ऑन दी सर्कल. ओके, ते पॉइंट्स काय असतात? ऑन दी सर्कल. आता बघा, मी काय पॉइंट्स लिहिते ते मला सांग. आता बघा इथे, आता हे जे पॉइंट्स मी काढलेत हे सर्कलच्या काय आहेत? बाहेर आहेत. कुठे आहेत? सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे आता हे जे पॉइंट्स आहेत पी, क्यू, आर, हे काय सर्कलच्या बाहेर आहेत, म्हणून त्याला काय बोलतात? एक्सटेरियर. काय बोलतात? एक्सटेरियर. एक्सटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. ओके. आणि हे काय आहेत? ए, बी, सी, हे काय आहेत? आतमध्ये आहेत, म्हणून याला काय बोलतात? इंटेरियर पॉइंट ऑफ दी सर्कल. ओके, इंटेरियर पॉइंट ऑफ द सर्कल. आणि सर्कलवर असणारे, इथे सर्कलवर असणारे समजा एल, इथे असेल पी. ओके, तर हे काय असणार आहे? सर्कलवर असणारे काय बोलतात? त्याला ऑन दी सर्कल. कळालं? आता कळालं का? ओके, तर तुम्हाला एक प्रॉब्लेम सेट दिलेला आहे 30. चला तो सुद्धा सॉल्व्ह करूया आपण. In the table below, write the names of the points in the interior and the exterior of the circle and those on the circle. Okay. चला आता मला सांगा, पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. सर्कलच्या आतमध्ये, इंटेरियर म्हणजे आतमध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत? चला मला कोण सांगा, चला सगळ्यांनी. इंटेरियर ऑफ द सर्कल, विच पॉइंट्स आर इंटेरियर ऑफ द सर्कल? येस, वाय, टी, आर, एक्स. व्हेरी गुड. अँड विच पॉइंट्स आर एक्सटेरियर पॉइंट्स ऑफ द सर्कल? एक्सटेरियर कुठले आहेत? एक्सटेरियर पॉइंट्स कुठले आहेत? डब्ल्यू, एम. एक्सटेरियर विचारलंय मी, ते ऑन द पॉइंट तुम्ही सांगताय. एक्सटेरियर बघा कुठले कुठले आहेत बाहेर. सर्कलवर नाही सांगितलंय, बाहेर बघा कुठले कुठले आहेत. डब्ल्यू आहे, एम आहे आणि झेड आहे. डब्ल्यू, एम, झेड आहे. पी कुठं दिसतोय? पी याच्यावर आहे, सर्कलवर आहे. नीट बघा, बघा सगळ्यांनी इथे बाहेर कुठले कुठले पॉइंट दिसतात? एक्सटेरियर म्हणजे बाहेर, सर्कलच्या बाहेर. डब्ल्यू आहे, एम आहे आणि झेड आहे. आणि सर्कलवर ऑन दी सर्कल कुठले आहेत? पी आणि एन, हे सर्कलवर आहे. आणि सर्कलच्या आतमध्ये कुठले आहेत? वाय, आर, टी, एक्स. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, तर सगळ्यांना कळालं इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द पॉइंट अँड कुठले सर्कलवर असतात पॉइंट? चला आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय दिलंय बघा, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. ओके, आता सर्कमफरन्स ऑफ द सर्कल म्हणजे काय आपण बघूया. चला, टेक अ बाउल विथ अ सर्क्युलर एज. तर तुम्ही काय करायला सांगितलं? एक वाटी घ्यायला सांगितले, बाउल घ्यायला सांगितले जो सर्कल शेपचा असेल. विंड अ स्ट्रिंग वन्स अराउंड द बाउल अँड मेक अ फुल सर्कल अराउंड इट. तर काय सांगितलं तुम्हाला? त्या बाउल भोवती काय करायचंय? दोऱ्याचा एक फेरा घेऊन दोऱ्याचं काय करायचं? सर्कल तयार करायचं. ओके, जसं इथे दाखवलंय ना, वाटी भोवती काय करायचं? धाग्यानी काय करायचंय? असं गोल माप घेऊन, फेरा घेऊन काय करायचं? एक सर्कल तयार करायचं. ओके, नंतर काय सांगितलंय? अनवाइंड द सर्कल अँड स्ट्रेटन इट आउट ॲज शोन. तर तुम्हाला काय करायचंय? तो जो सर्कल केलेला धागा आहे तो काय करायचा आहे? बरोबर मेजर घेऊन तो एका साईडला काय करायचं? बाजूला काढून ठेवायचं. ओके, नंतर पट्टीच्या साईडने काय करायचं? तो मेजर करायचं. तेवढं जे मेजर घेतलंय ना तेवढं ते मेजर करायचं. तर काय आलंय बघा, द लेंथ ऑफ द पार्ट ऑफ दॅट पार्ट इज द सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल ऑर द बाउल. तर हा जो लेंथ आहे याचं, जी पट्टीवर आपल्याला लेंथ मिळाली तो काय आहे? त्या सर्कलचा सर्कमफेरन्स आहे. काय आहे? सर्कमफेरन्स आहे. ओके, कळालं सगळ्यांना? सर्कलचं सर्कमफेरन्स.
म्हणजे काय करायचंय, काय करायला सांगितलं तुम्हाला, कुठलीही एक वस्तू जर सर कुठले एक बाउल वगैरे घेतलं त्यांनी त्यांनी काय केलंय, त्याला धाग्याने काय केलंय, त्याच्या भोवती गुंडाळला धागा आणि सर्कल तयार केलंय. मग नंतर त्यांनी काय करायचंय, तेवढं मेजर घेऊन स्केलवर त्यांनी मेजर केलंय. तर जेवढी लेंथ आली ती काय झाली, त्या सर्कलचं सर्कमफेरन्स झालंय. ओके, कळालं सगळ्यांना. चला नेक्स्ट बघूया आता, द आर्क ऑफ द सर्कल. आता आर्क म्हणजे काय बघूया आपण. shown alongside a plastic bangle, if the bangles break at point A and B, it split into the two parts as shown in the figure. आता बघा, तुमच्या जो बांगड्या असतात, मम्मीच्या हातातल्या बांगड्या तुम्ही बघितल्या असेल, तर कधी बांगडी वगैरे तुटली तर त्याचे असे पार्ट्स होतात ना. जर सर्कलची जी बांगडी बांगडी असते आपली सर्कल शेपची, ती तुटल्यावर अशी दिसते ना, म्हणजेच काय तयार होते, आर्क तयार होतो. त्याचा एक जी साइड असते, हा जस्ट दिसतोय तुम्हाला ए बी, तो काय झालाय, एक आर्क तयार झालाय. आणि तो दुसरा वाला मोठा वाला एक आर्क आहे, तर त्यालाच काय बोलतात, त्या पार्टला सर्कलच्या आर्क ऑफ दी सर्कल. कळालं सगळ्यांना. आर्क ऑफ द सर्कल काय, जेव्हा तुम्ही सर्कल समजा मधून ब्रेक केला तर त्याचे जे पार्ट्स होतात, जर सर्कल आहे, तुमची बांगडी घ्या. ओके, तर त्या बांगडीला तुम्ही तोडली, तुटली ती बांगडी तुमची, तर ते ते तुमचे पार्ट बनतात, दोन पार्ट्स होतात ना, तर त्यालाच काय बोलतात, आर्क. म्हणजे काय, आर्क. त्याला मराठीत बोलतात कंस. काय बोलतात, कंस. कळालं. नो, हो की नो, कळालंय की नाही. काय याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, आता हा जो आपला सर्कल असतो, ओके, हा जो सर्कल आहे, आपली समजा बांगडी वगैरे पण सर्कल शेपची असते ना, तर ती जर अशी तुटली मधून तर त्याचा कसा पार्ट होतो, एक अशी बांगडीचा शेप होतो आणि एक असं होतं ना, तुटल्यावर असे पार्ट होतात ना. तर या पार्टलाच काय बोलतात, आर्क ऑफ दी सर्कल. काय बोलतात, आर्क ऑफ दी सर्कल म्हणजे वर्तुळाचा कंस. काय बोलतात, वर्तुळ कंस. कळालं आता. ओके. On the given circle, there are 2 points P and Q. These 2 points have divided the circle into two parts. Each of these parts is an the arcs of the circle. बघा, आता याच्यामध्ये साईडला जो सर्कल दिलेला आहे त्याच्यामध्ये तो P आणि Q आहे, हे दोन जे पॉइंट आहे त्यांनी काय केलं, सर्कलला डिवाइड केलेलं आहे. ओके, सर्कलचे दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले आणि त्या पार्ट्सला काय म्हटलंय, आर्क ऑफ दी सर्कल. ओके, बघा दोन पार्ट झालेत ना सर्कलचे पॉइंट्सनी. बघा, पी एस क्यू हा एक आर्क झालाय आणि पी आर क्यू हा एक आर्क झालाय. ओके, दॅट मीन्स द पी क्यू हॅज अ क्रिएटेड टू आर्क्स. पी अँड क्यू आर द एंड पॉइंट्स ऑफ दी आर्क. ओके, म्हणजेच काय झालं, हे पी आणि क्यू हे वर्तुळाचे दोन एंड पॉइंट झाले. ओके, जर इथून बांगडी तुटली, इथून जर आपण जर सर्कल कट केला तर त्याचे दोन आपल्याला आर्क भेटतील. कुठले कुठले भेटतील, पी एस क्यू आणि पी आर क्यू. बघा, तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. बघा, त्यांनी काय सांगितलं, हा जो सर्कल काढलाय त्यांनी त्याच्यावर त्यांनी पॉइंट्स दिलेत ना, इथे पी दिलाय, इथे क्यू दिलाय आणि इथे एस दिलाय. ओके, आणि इथे आर दिलाय. तर त्यांनी काय सांगितलंय, या पी आणि क्यू मुळे काय झालं, या सर्कलचे दोन पार्ट झाले. तर त्यांनी काय सांगितलं, जर सर्कलचे हे जे पी आणि क्यू इथून जर कट केला आपण सर्कलला या, तर कुठले दोन आर्क होतील, हा वरचा एक आर्क बनेल आणि खालचा एक आर्क बनेल. म्हणजे कुठला बनेल, पी एस आणि क्यू हा एक आर्क बनेल आणि पी आर क्यू हा एक आर्क बनेल. ओके, तर नाव कसं द्यायचं, आर्क पी एस क्यू आणि आर्क पी आर क्यू. कळालं सगळ्यांना. मराठीत बोलणार कंस पी आर क्यू आणि कंस पी एस क्यू. कळालं सगळ्यांना. ओके, चला आता त्याची एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट बघूया पटकन, म्हणजे आपला लेसन इथेच कम्प्लीट होईल. बघा काय दिलंय इथे, इन द फिगर गिवन अलॉंग साइड एस एल एम एन आर ऑन द सर्कल. ओके, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर तुम्हाला एक सर्कल दिलाय, त्याच्यावरून क्वेश्चन विचारले. बघा, राईट द नेम्स ऑफ द आर्क्स विथ द एंड पॉइंट्स एन एस एम. जर तुमचे जे सर्कलचे एंड पॉइंट समजा एस आणि एम असेल, ओके, एस आणि एम असेल सर्कलचे एंड पॉइंट, तर कुठले दोन आर्क तयार होतील, कोण सांगणार मला.
एस आणि एम हे जे एंड पॉइंट असले तर कुठले आर्क तयार होतील? कोण सांगणार मला? एस एन एम, व्हेरी गुड. आणि एस एल एम, व्हेरी गुड. सगळ्यांना कळालं? येस, व्हेरी गुड. आणि नंतर काय सांगितलं त्यांनी? जर तुमचे सर्कलचे एंड पॉइंट्स काय असतील, एल आणि एन असेल, एल आणि एन असेल तर कुठले आर्क तयार होतील? एल आणि एन असल्यावर कुठले आर्क तयार होतील? चला सांगा. एल एल एम एन होईल आणि एल एस एम एल. व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट काय क्वेश्चन दिलाय बघा. राईट द नेम्स ऑफ द आर्क्स दॅट पॉइंट ए बी सी डी इन द गिवन अलॉंग. आता तुम्हाला याच्यावरून काय करायचंय? आर्क्सची नावं काय करायचे? तयार करायचे. काय नाव होतील बघा? डी ए बी होईल, ओके, डी सी बी होईल, परत ए बी सी होईल, सी डी ए होईल, ओके. खूप सारे आर्क तयार होतील ना सगळ्या पॉइंटनी, ओके. तर सगळ्यांनी ते पॉइंटची आर्क तयार करायचे, ओके, आर्कची नावं तयार करायचे. तसंच त्यांनी काय सांगितलंय? पीक्यू आर एस वरून पण करायचंय, पीक्यू आर एस टी वरून सुद्धा करायचंय, ओके. कळालं सगळ्यांना? तर प्रॅक्टिस 31 कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सॉरी, ज्यांनी आन्सर काय दिलंय? ए बी सी बी सी सी डी असं आन्सर नाही येणार आहे आर्कचं. आर्कचं कधी थ्री वर्ड्स मध्ये असतं ना, 3 अल्फाबेट्स असतात आर्क मध्ये. माहितीये ना कसं द्यायचं नाव? जो त्यांनी सांगितला होता एबीसीडीचा बघा, हा जो त्यांनी ड्रॉ केला इथे, ए, इथे बी ए, इथे सी ए, सॉरी इथे डी ए आणि इथे सी ए. तर आर्क कसा तयार होतो? हा पूर्ण एक आर्क. जर तुम्ही इथे ए आणि सी इथून जर कट केला तर हा एक आर्क होईल, हा एक आर्क होईल. जर इथून कट केला तर हा एक आर्क होईल, हा एक आर्क होईल, ओके. कळालं सगळ्यांना? तीन अल्फाबेट्स असतात आर्क मध्ये. फोर्थ क्वेश्चन इज नॉट अंडरस्टँड. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय ती तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती काय सांगितलंय बघा? मेजर अँड नोट डाऊन द सर्कमफेरन्स ऑफ द डिफरंट सर्क्युलर शेप. ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करायचंय? डिफरंट जे सर्क्युलर शेप असतील त्याचं काय करायचं? सर्कमफेरन्स मेजर करायला सांगितलंय, ओके. तर ते कसं करणार तुम्ही मेजर? तो मेजर टेप असतं ना टेलर कडे, त्याचा यूज करून तुम्हाला मेजर करायला सांगितलं, ओके. कळालं सगळ्यांना? लेसन सर्कल लेसन इथेच आपला कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळालं का? कोणाला काय डाऊट आहे? सगळ्यांना ड्रॉ करता येईल सर्कल? चला, तर काय होमवर्क आहे तुमचा बघा. सगळ्यांनी लक्ष द्या, पटकन मार्क करून घ्या. होमवर्क काय काय? हा जो इथे टेबल आहे रेडियस डायमीटर कॉर्ड, हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. देन प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 28. देन हा सुद्धा टेबल एक करायचा आहे कम्प्लीट. नंतर प्रॉब्लेम सेट 29, प्रॉब्लेम सेट 30 अँड देन प्रॉब्लेम सेट 31, ओके. कळालं सगळ्यांना? होमवर्क कळाला का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आपला लेसन कम्प्लीट झालेला आहे इथेच, ओके. टीचर व्हॉट्सअपला मग पाठवा मग. गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करणार आहे, तिथे सगळ्यांनी होमवर्क बघायचंय. गुगल क्लासरूम मध्ये मी अपलोड करते, तर सगळ्यांनी तिथे बघा, ओके. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. आपली क्लासची सुद्धा वेळ होत आलेली आहे. चला सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. आणि सगळ्यांनी क्लास लेफ्ट करायचंय. कोणी लास्ट पर्यंत इथे राहील. बाय बाय.